प्रत्येक गिर्यारोहकाचं एक स्वप्न असतं, जगातलं सर्वात उंच शिखर अर्थात माउंट एव्हरेस्ट एकदा तरी सर करावं. पण नेपाळच्या एका शेर्पानं एक दोनदा नव्हे तर माउंट एव्हरेस्टवर तब्बल 29 वेळा पाऊल ठेवलंय. त्याचं नाव आहे कामिरीता शेर्पा. कामिरीता शेर्पा एव्हरेस्ट मॅन म्हणून प्रसिद्ध आहे. 54 वर्षांच्या कामिरीतानं गेल्या वर्षी 2 वेळा 8,848 मीटर उंचीचं हे शिखर सर केलं होतं आणि 28 वेळा एव्हरेस्ट चढण्याचा विक्रम केला होता. पण यंदा त्यानं पुन्हा एकदा एव्हरेस्टवर झेंडा फडकवलाय. एका मोहिमेदरम्यान गिर्यारोहकांना मार्गदर्शन करताना रविवारी सकाळी 7:25 कामिरीता शेर्पा 29व्या वेळी एव्हरेस्टवर पोहोचला. तेन्सिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांनी पहिल्यांदा एव्हरेस्टवर पाऊल ठेवलं होतं. तेव्हापासून गेल्या 72 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक वेळा एव्हरेस्टवर पोहोचण्याचा मान कामिरीता शेर्पाच्या नावावर आहे.